टाटा समूहाच्या अध्यक्षपदावरून अवघ्या 4 वर्षात सायरस मिस्त्री यांना हटवण्यात आले। रतन टाटा आणि अनेक संचालकांना त्यांची कार्यपद्धती मान्य नसल्यामुळे तडकाफडकी हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जाते। रतन टाटा यांनी हंगामी अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली, तरी पंतप्रधान मोदींना याबाबत पत्रही लिहिले। तसंच पुन्हा एकदा समूहाच्या नव्या नेतृत्वाचा शोध घेण्याचं काम सुरू करण्यात आले। त्यासाठी रतन टाटांच्या नेतृत्वाखाली नेमण्यात आलेल्या संशोधन समितीमध्ये वेणू श्रीनिवासन, अमित चंद्रा, रोनेन सेन आणि लॉर्ड कुमार भट्टाचार्य यांचा समावेश करण्यात आला आहे। मिस्त्री यांना तडकाफडकी हटवण्याचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही, मात्र त्यांची कार्यशैली आणि तोटा कमी करण्यासाठी मालमत्ता विकण्याच्या धोरणावर टाटा समूहाच्या संचालक मंडळामध्ये नाराजी होती। दुसरीकडे मिस्त्री यांनी या निर्णयाविरोधात कोर्टात जायची तयारी केली। उत्तर प्रदेशातल्या सत्ताधारी समाजवादी पक्षातील यादवी संपायला तयार नाही। मुख्यमंत्री अखिलेश यादव आणि उत्तर प्रदेशचे प्रदेशाध्यक्ष असलेले त्यांचे काका शिवपाल यादव यांच्यातला वाद टोकाला गेलाय। पक्षाध्यक्ष मुलायमसिंह यादव यांची मध्यस्थी फोल ठरली आहे। कालच्या बैठकीनंतरही शिवपाल यादवांनी अखिलेश समर्थकांच्या हकालपट्टीचा सिलसिला सुरूच ठेवला, त्यामुळे हा वाद सध्या तरी निवळण्याची चिन्ह नाही। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षातल्या कुटुंबातल्या कलहावर कडक शब्दात टीका केली। एका पक्षाला कुटुंब वाचवण्याची चिंता आहे, माझ्या पक्षाला फक्त उत्तर प्रदेश वाचवण्याची चिंता आहे, असं मोदींनी म्हटलंय। उत्तर प्रदेशातल्या यादवांच्या वादात आता काँग्रेसने उडी घेतली। अखिलेश सरकारच्या मदतीला काँग्रेस धावून आले। उत्तर प्रदेशातलं अखिलेश सरकार संकटात असेल तर मदत करणार असल्याची भूमिका काँग्रेसने घेतली। काँग्रेस प्रवक्ते RPN सिंह यांनी ही माहिती दिली। अखिलेश सरकारला सर्वतोपरी मदत करणार असल्याचं त्यांनी नमूद केलंय। उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीला सामोरं जाण्यासाठी काँग्रेसने आता प्रियंका गांधींना रणांगणात उतरवण्याचं ठरवलंय, त्यामुळे प्रियंका गांधींनी काँग्रेसच्या बैठकीला अधिकृत उपस्थिती लावली आहे। पहिल्यांदाच प्रियंका गांधी काँग्रेसच्या बैठकीला हजर होत्या। या बैठकीत प्रियंका गांधींना निवडणुकीच्या मैदानात उतरवण्यासंदर्भात चर्चा झाल्याचं समजतंय। लवकरच काँग्रेस प्रियंका गांधींच्या निवडणूक प्रचाराच्या तारखा घोषित करणार असल्याची माहिती उत्तर प्रदेशातल्या निवडणुकीच्या मैदानात एंट्री करणार असल्याचं समजतंय। या देशात मुस्लिम बहिणींना 3 तलाक देऊन उद्ध्वस्त करणाऱ्यांना कुठलीही संधी दिली जाणार नाही। अशा मुस्लिम बहिणींना संरक्षण मिळण्यासाठी आम्ही आहोत आणि त्यासाठी काम करत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्पष्ट केलंय। आंध्र प्रदेश ओडिशा सीमेजवळच्या मलकनगरीच्या जंगलात 24 माओवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आले। आंध्र आणि ओडिशा पोलिसांनी संयुक्तपणे कारवाई केली। ठार झालेल्यांमध्ये माओवाद्यांचे काही बडे नेतेही असण्याची शक्यता आहे। सुमारे तासभर सुरू असलेल्या या चकमकीत आंध्र प्रदेशच्या ग्रेहाउंड्स या नक्षलवादी पथकाचा एक कमांडो शहीद झालाय। तसंच चकमकीमध्ये 2 कॉन्स्टेबल देखील जखमी झाले। त्यांच्यावर विशाखापट्टणमधील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत। चकमकीच्या ठिकाणाहून पोलिसांनी 4 AK-47 रायफल ताब्यात घेतल्यात। परिसरात आणखी माओवादी दडले असल्याची शक्यता असल्यानं सर्च ऑपरेशन सुरूच आहे। मणिपूरचे मुख्यमंत्री ओक्राम इबोबी सिंग जीवघेण्या हल्ल्यातून थोडक्यात बचावले। उखरुल इथं ते आपल्या हेलिकॉप्टरमधून उतरताच अतिरेक्यांनी त्यांच्या दिशेने जोरदार गोळीबार सुरू केला। मुख्यमंत्र्यांना वेळीच सुरक्षित स्थळी हलवण्यात आल्यामुळे पुढचा अनर्थ टळला। इबोबी सिंग यांचे हुंगपुंग आणि चिनगाई गावांमध्ये बरेच कार्यक्रम नियोजित होते, त्यासाठी ते उखरुलच्या तळावर उतरले होते। हल्ल्यानंतर त्यांनी तातडीने हेलिकॉप्टरमधून प्रयाण केलं आणि चिनगाई इथं उतरण्याचा प्रयत्न केला, मात्र तिथं सुरू असलेल्या निदर्शनांमुळे त्यांचं हेलिकॉप्टर उतरू शकलं नाही। अखेर मुख्यमंत्र्यांनी आपले सगळे दौरे रद्द करून राजधानी इम्फाळकडे प्रयाण केलं। पाकिस्तानच्या क्वेटामध्ये पोलीस ट्रेनिंग कॉलेजच्या हॉस्टेलवर अतिरेकी हल्ला झाला। हल्ल्यात 57 जणांचा मृत्यू झालाय तर 100हून अधिक लोक जखमी झालेत। 2 अतिरेक्यांनी स्वतःला बॉम्बने उडवून घेतलं तर एका अतिरेक्याला कंठस्नान घालण्यात आलं। या हल्ल्यामुळे पाकिस्तानला मोठा धक्का बसलाय। पाकिस्तानच्या भूमीवर दहशतवादाला खतपाणी घातलं जात असल्याचा आरोप भारतासह जगातल्या अनेक देशांनी वारंवार केलाय। या दहशतवादाचा फटका पाकिस्तानच्या शेजारी देशांना सातत्यानं बसताय। मग गेल्या काही वर्षांपासून पाकिस्तानला देखील या दहशतवादाचा सामना करावा लागतोय। क्वेटामध्ये झालेल्या हल्ल्यातून पुन्हा एकदा हीच परिस्थिती समोर आली आहे। आता पाकिस्तान सरकार या हल्ल्यानंतर काय पावलं उचलतंय हे बघणं महत्त्वाचं आहे।
अमेरिकेच्या निवडणुकीमध्ये रशियन हॅकरचा हस्तक्षेप होत असल्याचा थेट आरोप झाल्यानंतर आता वोटिंग मशीनच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह लागले। अनेक जुन्या मशीनचा पेपर ट्रायल नसल्यामुळे मत त्याच उमेदवाराला पडले याची शाश्वती नाही। त्यातच हॅकिंगच्या वृत्तामुळे तर मतदारांमध्ये मोठ्या प्रमाणात संभ्रम निर्माण झालाय। मात्र या हॅकिंगचं निमित्त करून रिपब्लिकन उमेदवार डोनाल्ड ट्रम्प आणि डेमोक्रॅट हिलरी क्लिंटन यांनी एकमेकांवर आरोप करण्याची संधी साधली। नेमकं दुसऱ्या उमेदवाराच्या फायद्यासाठी रशियातून हॅकिंग होत असल्यानं दोघांनाही वाटतंय। ग्रीसमध्ये लेस्बॉस इथं निर्वासितांच्या एका गटानं युरोपियन निर्वासित सहाय्य कार्यालयावर हल्ला चढवलाय। स्थलांतराबाबत जाणून बुजून उशीर करत असल्याचा आरोप निर्वासितांनी केला। ही हुल्लडबाजी करणारे बहुतांश पाकिस्तानी आणि बांगलादेशी निर्वासित आहेत। इराकमधल्या मोसुलच्या दक्षिणेकडे कैयारा शहरातून आयसिसला हुसकावून लावण्याचा प्रयत्न इराकी पोलीस आणि हशीद शाबी या शिया पंथीयांच्या निमलष्करी दलाच्या गटानं सुरू केले। या दलांना कारबॉम्बच्या हल्ल्यांचा सर्वाधिक धोका आहे। मध्य आफ्रिकेमध्ये संयुक्त राष्ट्रांची शांतता सेना आणि बंडखोरांमध्ये राजधानी बांगुई इथं तुंबळ चकमक झाली। शांती सेनेनं देश सोडून जावं अशी मागणी करण्यासाठी शेकडो आंदोलक जमले होते। या आंदोलकांमध्ये अनेक उच्च शिक्षित तरुणांचा समावेश होता। माल्टामध्ये लुका विमानतळावरून उड्डाण करताच एक विमान कोसळलं। यामध्ये विमानातल्या सर्व 5 जणांचा मृत्यू झाला। या विमानात युरोपियन युनियनच्या फ्रंटेक्स एजन्सीचे कर्मचारी असल्याचं सुरुवातीला सांगण्यात आलं होतं, नंतर ही शक्यता फेटाळण्यात आली। रविवारी झालेल्या तिहेरी स्फोटांमुळे जपानमधलं उत्सुनोमिया शहर हादरलं। एका 72 वर्षांचे निवृत्त लष्करी जवान तोशिकात्सू यांनी स्वतःच्या घरात कारमध्ये स्फोट घडवून आणल्यानंतर ही घटना घडली। त्यांनी हा आत्मघातकी स्फोट घडवला होता। कच्च्या तेलांच्या सातत्याने घसरणाऱ्या किमतींमुळे उत्पादनात कपात करता येईल का याची रशियाने चाचपणी सुरू केली आहे। त्यासाठी रशियाचे ऊर्जा मंत्री अलेक्झांडर नोवाक यांनी ओपेकचे महासचिव मोहम्मद बार्किदो यांच्याशी चर्चा केली। व्हिएन्नामध्ये ही भेट झाली। देश विदेशातल्या बातम्यांचा वेध घेतल्यानंतर आता पाहूया राज्यातील काही महत्त्वाच्या घडामोडी। नवी मुंबई आयुक्त तुकाराम मुंढेंविरोधात महापालिकेत आज अविश्वास प्रस्ताव मांडला जाणार आहे। काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांनी मुंढेंविरोधात भूमिका स्पष्ट असल्यानं हा ठराव मंजूर होण्याची केवळ औपचारिकताच बाकी आहे। आयुक्त मुंढे यांच्या विरोधात अविश्वास ठरावाच्या बाजूने मतदान करण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेनं आपल्या नगरसेवकांसाठी पक्षादेश जारी केलाय। मुंढेंविरोधात ठराव मंजूर झाला तरी तो फेटाळण्याचा राज्य सरकारला पूर्ण अधिकार आहे। कायद्यातील तरतुदीनुसार मुंढेंना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अभय देतील अशी दाट शक्यता वर्तवण्यात येते। राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी राज ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे। मनसे कोणताच मुद्दा तडीला घेऊन जात नसल्याची टीका करतानाच काय तोडपाणी होते कळत नाही अशी बोचरी टीका केली। मुंबईतील पेगविन मृत्यू प्रकरणावर देखील बोलताना त्यांनी कोपरखळ्या मारल्या। पेगविनवर खर्च करण्यापेक्षा मुंबईतल्या खड्ड्यांवर लक्ष द्या असा टोला अजित पवारांनी लगावला। एकीकडे एकदम आक्रमक भूमिका घ्यायची, अजिबात कुठलाही चित्रपट लागणार नाही आणि चित्रपटाची तारीख ज्यावेळेस येणार आहे त्याच्या आधीच शेपुटात घालायचं आणि नरमाईची भूमिका घ्यायची आणि आव मात्र आणायचा। आम्ही देशाच्या करता 5 कोटी रुपये, म्हणजे काय देशाची किंमत 5 कोटी झाली का काय? हे दिले मुश्किलच्या वादाचं कवित्व अजूनही सुरू आहे। मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधलाय। राज ठाकरेंची भेट घेऊन मुख्यमंत्र्यांनी सेटलमेंट घडून आणली। मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी लष्कराची माफी मागायला हवी अशी मागणी निरुपम यांनी केली। विधान परिषद निवडणुकीच्या जागा वाटपाचा काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये तिढा सुटायला तयार नाही। विधान परिषदेच्या पुणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात सध्या राष्ट्रवादीचे अनिल भोसले आमदार आहेत। भोसले यांच्यासह पिंपरी चिंचवडचे आजम पानसरे, विलास लांडे हे उमेदवारीसाठी इच्छुक आहेत। उमेदवारी दिल्यास निवडणूक लढवण्याची तयारी असल्याचं पुण्याचे महापौर प्रशांत जगताप यांनी म्हटलंय। दरम्यान अनिल भोसले हे भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांचे व्यायी आहेत, त्यामुळे राष्ट्रवादीकडून उमेदवारी न मिळाल्यास भोसले वेगळा मार्ग शोधणार का अशी चर्चा सुरू झाली आहे, मात्र त्यावर बोलायला भोसले यांनी टाळलं।
मुंबईतल्या पेगवींच्या मृत्यूवरून मनसे आणि शिवसेनेमध्ये कलगीतुरा रंगलाय। मनसेचे नगरसेवक संदीप देशपांडेंनी शिवसेनेला येतो होनाईता असा टोला लगावलाय। आयुक्तांना पत्र लिहून उरलेले पेगवीन परत पाठवण्याची मागणी केली। बालहट्टापायी 25 कोटींचा चुराडा करण्यात आल्याची टीका त्यांनी पत्रातून केली। तर तिकडे उद्धव ठाकरेंनी मनसेला जोरदार प्रत्युत्तर दिले। पेगवीनला वाचवण्यासाठी परत पाठवा असं म्हणणाऱ्यांनी आपला पक्ष आधी सांभाळावा असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं। मुंबईच्या हाजी अली दर्ग्यामध्ये महिलांना प्रवेशाचा मार्ग आता मोकळा झालाय। पुरुषांप्रमाणेच महिलांनाही आता दर्शनासाठी आम्ही दर्ग्यात प्रवेश देऊ असं हाजी अला दर्गा ट्रस्टनं सर्वोच्च न्यायालयात म्हटलंय। सर्वोच्च न्यायालयानं याबाबत दर्गा ट्रस्टला पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी 4 आठवड्यांची मुदत दिली। आता हाजी अली दर्गावर महिलांना मजारीपर्यंत जाता येईल। खूप आनंद झाला। सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचं मी स्वागतही करते, अभिनंदन करते, पण मुख्य अभिनंदन मला हाजी अलीच्या बोर्ड ऑफ ट्रस्टीजचं करावंसं वाटतं। सुप्रीम कोर्टाने काय सांगायचं ते सांगितलंच होतं, पण त्याच्यावर दिलेल्या सवडीमध्ये मुभेमध्ये यांनी विचार करून हा सकारात्मक निर्णय घेतला, ही खूप चांगली गोष्ट आहे। शिक्षण आणि संस्कृती यांच्या जीवावर जगात शांतता प्रस्थापित करता येऊ शकते असं प्रतिपादन राज्यपाल सी विद्यासागर राव यांनी केले। नाशिकमध्ये आयोजित जागतिक 3 दिवसीय जागतिक शांतता परिषदेच्या उद्घाटन समारंभाप्रसंगी ते बोलत होते। IAWP संयुक्त राष्ट्राची अशासकीय संघटना आणि गोखले एज्युकेशन सोसायटीच्या वतीनं नाशिकमध्ये 19व्या जागतिक शांतता परिषदेचं आयोजन करण्यात आले। देशातील तिसरी तर महाराष्ट्रातील ही पहिलीच परिषद आहे। संपूर्ण राज्यात आपला प्रभाव दाखवल्यानंतर मराठा मोर्चा आज नागपुरात शक्ती प्रदर्शन करणार आहे। मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात या मोर्चाला कसा प्रतिसाद मिळतोय याकडे सर्वांचं लक्ष आहे। उर्वरित महाराष्ट्र आणि पश्चिम विदर्भात मराठा मोर्चाला मोठा प्रतिसाद मिळाला होता, मात्र चंद्रपूर आणि वर्धा जिल्ह्यात मोर्चाची किमया दाखवू शकला नव्हता। या पार्श्वभूमीवर आता राज्याच्या उपराजधानीत हा मोर्चा कसा प्रभाव पाडतो हे बघणं महत्त्वाचं आहे। या मोर्चाला 16 विविध संघटनांनी लेखी पाठिंबा जाहीर केलाय। नागपूरच्या रेशीमबाग मैदानावरून मोर्चाला सुरुवात होती। अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या पिंपरी चिंचवड शाखेच्या वतीनं शहरात मेळावा आयोजित करण्यात आला होता। या मेळाव्यात ब्राह्मण समाजानं काही मागण्या केल्यात। ॲट्रॉसिटी कायद्यात बदल करण्याऐवजी ब्राह्मण समाजाचाही त्यात समावेश करावा अशी मागणी महासंघाचे प्रवक्ते रवी किरण साने यांनी केली। या मेळाव्याला ब्राह्मण चळवळीचे प्रणेते ह.मो. मराठे उपस्थित होते। वडार समाजाच्या वतीनं पुण्यात पोलीस आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। वडार समाजानं पुण्याच्या आसपास खाडींसाठी जमिनी घेतल्या होत्या, मात्र यातील अनेक जमिनी परस्पर विकल्या गेल्यात। समाजाच्या अज्ञानाचा फायदा घेऊन माफियांनी या जमिनी खोट्या कागदपत्रांच्या आधारे बळकावल्यात। अशा जमिनी माफियांच्या विरोधात गुन्हे दाखल व्हावेत यासाठी मोर्चा काढण्यात आला होता। महाराष्ट्र वडारी संघर्ष कृती समितीनं या मोर्चाचं आयोजन केलं होतं। मराठा क्रांती मोर्चानंतर आता बहुजन समाजानं बहुजन क्रांती मोर्चाचं आयोजन केलं होतं। नगरमध्ये वाडिया पार्क मैदानापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत बहुजन क्रांती मोर्चा काढण्यात आला होता। मोर्चात 372 जातींचा समूह आणि 52 संघटना सहभागी झाल्या होत्या। जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचं निवेदन यावेळी देण्यात आलं, त्यानंतर संविधानाचं वाचन करण्यात आलं। नवी मुंबई महानगरपालिका सफाई कामगारांनी समान काम समान वेतन यावर अचानक बेमुदत संपाला सुरुवात केल्यानं आठवड्याच्या पहिल्याच दिवशी कचरा उचलला गेला नाही। 5,500 सफाई कामगारांनी पुकारलेल्या संपामुळे शहरात सगळीकडे कचरा पडलाय। तर पालिका रुग्णालयातील सफाई कर्मचारी देखील या संपात सहभागी झाले। तर संप मागे घेतला नाही तर पर्यायी व्यवस्था उभारणार असल्याचं प्रशासनानं सांगितलं। मोलकर्णीला मारहाण केल्याप्रकरणी नवी मुंबईतील सानपाडा सेक्टर 15 मधील एका उच्चभ्रू इमारतीत राहणाऱ्या एका महिलेला पोलिसांनी अटक केली। श्रद्धा म्हात्रे यांनी घरकामासाठी झारखंडहून पीडित महिलेला आणलं होतं, मात्र लाटण्यानं मारणं उपाशी ठेवणं अशा छळाला कंटाळून या मोलकर्णीनं घरातून पळ काढला आणि हा सारा प्रकार उघड झाला। या प्रकरणी श्रद्धा म्हात्रे यांच्यावर गंभीर दुखापत करणं असे गुन्हे दाखल करण्यात आले असून पीडित महिलेवर पालिका रुग्णालयात उपचार सुरू आहेत। वांगणी इथं देवीच्या विसर्जन मिरवणुकीच्या दरम्यान झालेल्या 2 सख्ख्या भावांच्या हत्या प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी चेन्नईमधून अटक केली। अर्जुन शेट्टी असं आरोपीचं नाव आहे। जुन्या वादातून ही हत्या करण्यात आल्याची कबुली त्यानं पोलिसांना दिली। वीर सावरकर नगर परिसरात राहणाऱ्या दुधानी भावांची हत्या 12 ऑक्टोबरला करण्यात आली होती। एसटी बस खाली चिरडून एकाचा मृत्यू झाल्याची घटना नागपुरात घडली आहे। गणेशपेठ येथील एसटी बस आगारातच एकनाथ बागडे या प्रवाशाचा मृत्यू झालाय। तो कळमेश्वर तालुक्यातील पिपळा गावचा रहिवासी होता।
सकाळी 11:30च्या सुमारास लघुशंकेकरिता डेपोच्या भिंतीनजीक गेला असता शेजारी उभी असलेली एसटी सुरू झाल्यानं एकनाथ एसटीच्या मागच्या चाकाखाली आल्यानं त्याचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी चालक आणि वाहक यांना ताब्यात घेतले. दिवाळीच्या निमित्तानं बाजार फुललेला असताना भेसळयुक्त पदार्थांचाही बाजारावर सावट आहे. विदर्भात भेसळ माफियांचा सुळसुळाट सुरू असून तब्बल 11 जिल्ह्यांमध्ये एफडीएने धाडी टाकल्यात. या कारवाईत तब्बल 1,80,00,000 रुपयांचा भेसळयुक्त खाद्यतेलाचा साठा जप्त करण्यात आलाय. तसंच रवा, मिठाई, वनस्पती, दूध आणि खव्यासारख्या खाद्यपदार्थांचे एफडीएने नमुने घेतलेत. जप्त केलेले सर्व नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले. एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वीच दिवाळी भेट मिळाली. एसटी कर्मचाऱ्यांना यंदा दिवाळी बोनस मिळणार आहे. एसटी कर्मचाऱ्यांना 2,500 रुपयांचा बोनस जाहीर झाला आहे. तसंच दिवाळीसाठी महिन्याचा पगार देखील याच महिन्यात 28 तारखेला होणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. या संदर्भात सर्व कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक एसटीच्या मुंबई सेंट्रलमधील मुख्यालयात घेण्यात आली होती. या बैठकीत हा निर्णय जाहीर करण्यात आला. यापूर्वी 18 वर्ष एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळीसाठी काहीच रक्कम मिळाली नव्हती. दुसरीकडे मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी बेस्ट कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनसची घोषणा करण्यात आली आहे. महापालिका कर्मचाऱ्यांना 14,000 रुपये तर बेस्ट कर्मचाऱ्यांना 5,500 रुपये बोनस मिळणार आहे. गेल्या वर्षीपेक्षा बोनसच्या रकमेत 500 रुपयांची वाढ करण्यात आली. गटनेत्यांच्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला. याचा महापालिकेच्या सुमारे 1 लाख आणि बेस्टच्या 45,000 कर्मचाऱ्यांना फायदा होईल. कंत्राटी कर्मचाऱ्यांना देखील गतवर्षीपेक्षा 500 रुपयांनी जास्त बोनस दिला जाईल. दिवाळी तेजोमय करण्यासाठी आकाशदिवे आणि पणत्यांची खरेदी अगदी आवर्जून केली जाते. गेल्या काही वर्षांपासून दिवाळी पर्यावरणपूरक व्हावी म्हणून प्लास्टिक आणि थर्माकोलच्या आकाशकंदीलऐवजी हँडमेड पेपरचे आकाशकंदील घेण्याकडेही कल वाढलाय. मात्र पुण्यातील कौशल्य पंडितांनी वेगवेगळे फॅब्रिक वापरून पर्यावरणपूरक आकाशकंदील बनवलेत. पुणेकरांचीही त्यांना विशेष पसंती मिळते. दिवाळी पहाटचे अनेक कार्यक्रम पुण्यात होत असतात. यावेळी पुणेकरांना दिवाळी पहाटची मोठी मेजवानी मिळणारे पंडित हरिप्रसाद चौरसे यांचं बासरीवादन, पंडित भवानी शंकर यांचं पखवाजवादन, महेश काळे अशा दिग्गज कलाकारांच्या गायन आणि वादनाची मेजवानी पुणेकरांना मिळणार आहे. ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबरपर्यंत हे कार्यक्रम सादर होतील. धुळे शहरातील सरमती विद्यालयातील गतिमंद मुलं दिवाळीनिमित्त नवनिर्मितीचा आनंद घेत आहेत. या शाळेतील गतिमंद विद्यार्थी दरवर्षी दिवाळीनिमित्त शुभेच्छा संदेश देणारे भेटकार्ड बनवतात. यावर्षीही या मुलांनी आपल्या मित्रांना, आप्तजनांना भेट देण्यासाठी ग्रीटिंग कार्ड बनवलेत. विशेष म्हणजे समती विद्यालय या उपक्रमांच्या माध्यमातून या मुलांना स्वावलंबी बनवण्याचा प्रयत्न करते. या विद्यार्थ्यांनी तयार केलेले ग्रीटिंग्स बाजारात विकले जातात. दरवर्षी हे विद्यार्थी सुमारे 3,000 ग्रीटिंग्स कार्ड बनवतात. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.